आणि आता बातमी धुळ्यात नाही. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत. सेवा करण्यासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं कुणाल पाटलांनी सांगितलंय. पक्षप्रवेश करण्याआधी कुणाल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर जायचंय त्यांना जाऊ द्या, पुन्हा नव्यानं बांधणी करू असं वडेट्टीवार म्हणाले. विकासाची एक परंपरा, एक जनसेवेचा वारसा आम्ही या माध्यमातून करतो आहोत. तोच वारसा पुढे न्यायचं काम माझ्या माध्यमातून चालू आहे. आता जनसेवेचा वारसा जेव्हा पुढे नेत असताना आज जी कार्यकर्त्यांची, लोकांची, सर्वसामान्य मतदारांची भावना आहे ती अशी आहे की हा वारसा टिकवत असताना, ही सेवा करत असताना जर आपण प्रवाहामध्ये राहिलो आणि जर लोकांच्या बरोबर काम करताना आपण जर सत्तेच्या प्रवाहामध्ये असताना ही कामं केली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे न्याय लोकांना देऊ शकतो. आणि त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतो. कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये. त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते. त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले, काँग्रेसचे मोठे नेते होते. मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आदरणीय दिवंगत रोहिदासदाजी पाटलांना सर्व विभाग मिळालेले आहेत आणि असं एक वैभव असणारं हे घर आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत, ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही. म्हणून ती चेटकीन आहे आणि ही भाजप चेटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे. कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंदराव, त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल, एवढंच या निमित्ताने. की नाही जात आहेत, कोण जात आहे कोण नाही जात आहे त्यावर काही फरक पडणार नाही. ज्यांना वाटतं ते जाऊ द्या, पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू, पक्ष उभा करू. आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना, त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं, अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे आणि तो विचार करू नये अशी विनंती सुद्धा आमची त्यांना आहे.